मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर काल रात्री आमच्याकडे खूप पाऊस झालेला आहे. अचानक पाऊस आला रात्री, काही एवढं आबळ पण नव्हतं. आता थोडंसं ऊन पडतंय. चला जाते खाली. यांना उठवायला आले होते कारण गाडी धुवायची. तर आत्या म्हणे त्याला उठून आण, पण ते काय उठत नाही. तर आता जाते मी खाली. आत्यांची चालू आहे नाश्त्याची तयारी. उपमा करायचा. हा, आज उपमा करायचा आहे. आज त्यांना सगळ्यांना जायचंय साखरपुड्याला, त्याच्यामुळं आज प्रशांत तुम्हाला माहीतच असेल, दादांच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं आहे. तर त्यांचा साखरपुडा आहे. मग आम्हाला काय आज फक्त सकाळी नाश्ता आणि दुपारी जेवण तिकडच. आत्यांनी मस्त उपमा बनवलाय. ही गाडी धुत आहे. आत्या त्यांना मदत करून राहिल्या. गाडी धुतल्यावर लय भारी चमकती. पण मस्त रेडी झाले मी. आम्हाला जायचंय सगळ्यांना एंगेजमेंटला, त्यासाठी रेडी झाले. आता चाललोय आम्ही. आता मी, आत्या आणि दादा पुढे चाललोय. आणि स्वप्नील दादा संतोष सोबत येत आहे. आणि यांची मीटिंग आहे, त्याच्यामुळे ते लेट येणार आहे. आत्या पण मस्त रेडी झालाय. हा, आलोय आम्ही हॉलच्या तिथे. सुनील आणि श्रुती फोटो काढण्यासाठी जात आहे. आत्ताच आम्ही घरी आलोय. मी, दादा आणि हे आम्ही तिघं आलो. आणि आत्यान ते नंतर येणार आहे. जवळच होता साखरपुडा, इथं आमच्या शेजारच्या गावाच्या रांसलाच होता, त्यामुळे मग लवकर घरी आलो. चला तर आता मग थोडा वेळ आराम करते. आता थोडा वेळ आराम केला. आता माझ्यासाठी चहा बनवते. आत्यान ते तर काय अजून आलेले नाही. आणि पावसाचं वातावरण पण झालंय, थोडंसं आभाळ वगैरे येतंय. आले आत्यान ते पण. हे बघा, मला प्रशांत त्यांच्या घरून मांडा आलेला आहे. मांडा म्हणजे जी मोठी पुरणपोळी असते ना, ती खापरावर भाजली जाती, तिला मांडा म्हणतात. तर ती दुधासोबत किंवा रसासोबत खातात. तर खूप मोठी असते, अशी गोल मोठी असते एकदम. तर जेवणात मांडा आहे. आणि बरंच काय काय दिलेलं आहे. त्यांचे जे डबे वगैरे देतात ना साखरपुड्याच्या वेळेस, तर
त्यांनी 21 का काही डबे दिलेले, तर मग त्याच्यात बरंच काही मिठाई वगैरे असं शेव, शंकरपाळी, सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, गुलाबजाम, सगळी मिठाई जे काही असेल ते दिलेलं आहे त्यांनी त्या 21 डब्यांमध्ये. ते पण दिलेलं आहे आम्हाला. हे बघा आज काम करायला खाली खाली का बरं बसले? तिथं बसलं का खुर्चीवर पाय दुखतो, तिथं बसलं का पाठ दुखते, इथं बसलं का आरामात काम. आरामात काम होतं. असं आजचे दिवस वाटतंय आराम. सवय झाल्यावर ते पण काहीतरी त्रासदायकच वाटत. काय करते? काहीच नाही. काय लागतं? झालं मग स्वयंपाक आवरलं, म्हटलं काय करते पाहून येऊ. बाहेर वातावरण बघा कसं रेडिश दिसतंय. घरात व्हाईट, बाहेर रेड. मग करायचंय आता रस, मांडा, चटणी, शेपूची भाजी. जेवायला बाकी आप समझदार बाकी आप आपके हाथ में, आप परोसोगे तो हम खाएंगे, आप बैठोगे तो हम परोसोगे, परोसेंगे. हम परोसोगे. काय परोसोगे? टंग स्लीप झाली. घ्या मग काय मांडा आहे काय आज? हो, मांडा आहे आज. मांडा खायचा आज. आवडतो का तुम्हाला मांडा? रेअरली खातो रे, टेस्टी लागतो. पण तुम्हाला सांगू का, मला मांड्यापेक्षा पुरणपोळीच आवडते. मांडा थोडं पांचट लागेल. ज्याची त्याची आवड व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. प्रवृत्ती. मला आवडतो पण ते खापरावर राहतो, मग त्याची टेस्ट वेगळी लागते. म्हणजे मी एवढा नाही खाल्लेला कधी, असं मला आवडतच नव्हतं. पुरणपोळीच आवडत नव्हती, त्याच्यामुळं मला तर आवडतो. मला गोडच आवडत नाही, त्याच्यामुळे मी कधी असं एवढं ट्रायच करीत नाही खाण्याचं. पण लग्न झाल्यापासून मी पुरणपोळी खायला लागली. नाहीतर जर पुरणपोळीचा स्वयंपाक असला तर मी फक्त सारभात खायची, बाकी काहीच खात नव्हतं लग्न झाल्यापासून. हा, त्या दिवशी खाल्ला होता ना, इथंच खाल्ला होता. कोणीतरी मांडे दिले होते ना. चला मांडा खायला. चला ना मांडा खायला. येते पण त्यांची एक्सरसाइज झाली, आता येते. सकाळी आम्ही उपमा केला होता, आम्ही तिघांनी खाल्ला. फक्त हे आणि दादा, त्यांनी दोघांनी नाही खाल्ले. एवढंच. बाय बाय. हे बघा जोरात पाऊस चालू आहे आमच्याकडं, विजा पण चमकते. आम्ही आलोय आता झोपायला. थोड्या वेळ गुड्डी दिदीच्या बाळाकडे गेलो होतो. आता बाहेर पाऊस पण चालू आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.